आणि आपण इकडे बघतोय मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत आणि तरी इकडे खूप सारे आम्ही ठरवलं की काही होते भले नुकसान होते नफा होते पण आपण करायचं आणि त्या जिथेचा मेन आणि फेमस असल्या काळाची लाईफ पण आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेले द चायनीज फूड या हॉटेलला भेट देण्यासाठी. जिजामाता नगरचा राजा नवनीत सेवा मंडळ येते. ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या डिस्प्लेमध्ये देणारच आहे. टायमिंग वगैरे पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. आणि हो मित्रांनो, 3 मित्रांनी चालू केलेलं हे हॉटेल आहे. मराठी उद्योजक हा बिझनेसमध्ये उतरतोय. तर ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या कोणत्या यांच्याकडे डिश भेटतात चायनीजच्या आणि सगळं काही जाणून घेणार आहोत. तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला आता आपण जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा पहिला परिचय आणि हॉटेलमध्ये तुम्हाला कशी संकल्पना सुचली त्याबद्दल थोडी माहिती द्या. माझं नाव राहुल मनीष कदम. ही संकल्पना खूप आधीपासून डोक्यात होती, पण ती ह्या वर्षात आम्ही पूर्ण करू शकलो. आमचं तेच प्रयत्न होतं की आम्ही संकल्पना कधी एकदा चालू करतो आणि ह्या वर्षात आम्ही पूर्ण केलं. आणि आपण बघतोय की तुम्ही 3 मित्र आहेत आणि मराठी उद्योजक आता आपले पुढे येतात आहेत, बिझनेस चालू करतात आहेत. तर मराठी उद्योजकांना तू काय सांगशील? ऍक्च्युली मराठी माणूस काय करतो, हिंमत करत नाही. आम्ही पण खूप वर्ष आली की आता स्टार्ट करू यामध्ये आमचा खूप वेळ गेला, पण यावर्षी नाही. यावर्षी आम्ही ठरवलं की काही होते भले नुकसान होते नफा होते पण आपण करायचं आणि त्या जिद्दीने आम्ही या व्यवसायात उतरलो. आपल्याकडे मी बघतोय सगळे चायनीजचे डिश भेटतात. तर आपले कस्टमर आले तर त्यांना तू काय रिकमेंड करशील की तुमच्याकडे काय फेमस अशी डिश आहे? ऍक्च्युली राईस आणि स्टार्टर मध्ये आम्ही चांगल्याच व्हरायटी ठेवल्या आहेत. म्हणजे जे इतर चायनीज शॉप मध्ये भेटत तर आमच्याकडे भेटतात, पण आम्ही त्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्याकडे स्पेशल असा काळाची राईस आम्ही एक नवीन स्वतः बनवलेली डिश आहे जे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच आपल्याकडे प्लॅटर सुद्धा भेटतो, तो पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि आपलं जे शॉप आहे ते काळा चौकीमध्ये आहे जिजामाता नगरमध्ये आणि जास्त करून आपलं लालबाग पराठ हे फेमस आहे. तर तिकडचे जे आपले सबस्क्रायबर असतील किंवा कस्टमर असतील त्यांना जर इकडे यायचं असेल तर कसं यायचं? तुम्ही ऍक्च्युली आमचा एरिया फेमस आहे, कोणालाही विचारला जिजामाता नगर तुम्हाला कोणी येऊन सोडेल. फक्त नवनीत सेवा मंडळाच्या शेजारी आमचं शॉप आहे चायनीज फूड. तुम्ही कोणाला विचार कोणी नाही. आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे मागवायचं असेल ऑनलाईन ऍक्च्युली आता आमचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो माझा राहुलचा, त्यावर आम्ही व्हॉट्सअपला तरी मेसेज केला तरी पाठवतो. सध्या तरी आम्ही नियर बाय डिलिव्हरी केली आहे, पण आम्ही थोड्याच वेळाने आम्ही ऑनलाईन पण सर्व करू. थोड्या शॉपवर यायचं असेल तर तुम्ही एनी डे म्हणजे आमच्याकडे सुट्टी हा प्रकारच नाही आहे. आम्ही दर दिवशी आमचं शॉप चालू असतं. संध्याकाळी ठीक 6 वाजता ते रात्री 12:30 पर्यंत तुम्ही ऑर्डर करू शकता. त्या दिवसातच आपण ऑनलाईन वरती पण येणारच आहे. आणि आपलं हे जे छोटंसं दुकान आहे हे मोठं तो हॉटेल हो याचं. आमच्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या मित्रांच्या किंवा मराठी जे उद्योजक आहेत त्यांना नक्कीच सपोर्ट करा. इथेच थांबू आणि थँक्यू तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि आपण बघतोय सुंदर असं हॉटेल आहे. इथे आपण इंटेरियर वगैरे बघतोय, त्याचं इंटेरियर केलेलं खूप सुंदर असं. समोरच आपल्याला किचन दिसत आहे आणि इकडे आपण बघतोय की खूप सारी अशी गर्दी होते ऑर्डरसाठी. तर तुम्ही जवळपास राहत असाल तर तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकतात आणि खूप असा उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. मित्रांनो, आपण टेबलवरती बघतोय चिकन चॉपर आहे साहेब. त्यांचा मेन आणि फेमस असल्या काळाची लाईफ पण आहे. चिकन क्रिस्पी पण आलेली आहे आपण इकडे बघतोय. आणि त्यांच्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज 2 प्रकारचे चायनीज मिळतात. तर टेस्ट करणार आहे आपण आणि याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे. आणि आपले जे कस्टमर आहेत त्यांचाही रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आता आपण पहिली डिश म्हणजे चिकन क्रिस्पी ट्राय करूया आणि बघूया कशी आहे जी टेस्ट. त्यासोबत त्यांनी त्यांची शेजवान चटणी पण दिलेली आहे. जे आपण बघतोय फेमस असा काळा चौकी राईस आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे राईस बघायला मिळतील आणि इकडे तुम्ही ऑमलेट बघू शकता, ऑमलेट पण आहे त्याच्यावरती. तसंच इकडे त्यांनी क्रिस्पी पण दिली आहे. इकडे आपण चॉपर राईस बघतोय आणि खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आहे. तर नक्कीच 2 जण तर पूर्ण खाऊ शकतात. जर तुम्ही ऑर्डर केलात किंवा तुम्ही इकडे हॉटेलला आलात ना तर 2 जण तर खाऊ शकतात. इनफ आहे दोघांसाठी. हा चौकी राईस आहे ना एक नंबर टेस्ट आहे आणि वरती त्यांनी जी ग्रेव्ही दिली आहे ना कडक एक नंबर. तर आपण क्रिस्पी करूया. तर आता आपण चॉपर राईस ट्राय करू. चॉपर राईस आणि त्यांची जी ग्रेव्ही आहे ती ट्राय करतो. एकदम स्पायसी आहे आणि जर तुम्ही आलात तर चॉपर राईस पण ट्राय. जर तुम्ही आलात ना तर नक्कीच तुम्ही चॉपर राईस ट्राय करू शकतात आणि क्रिस्पी आणि त्याची ग्रेव्ही तर एक नंबर आहे आणि 2 माणसं आरामात खाऊ शकतात. तर नक्कीच तुम्हाला मी रिकमेंड करेन नक्कीच तुम्ही यांच्या हॉटेलवर व्हिजिट करा. तर मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन की तुम्ही काळ चौकी राईस आहे ना आणि नक्कीच येऊन एकदा खावा आणि खूप सुंदर असा राईस आहे आणि खूप युनिक पद्धत म्हणजे त्यांनी स्वतः काळ चौकी राईस त्यांची स्पेशालिटी आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि 2 माणसं खाऊ शकतात. एवढी त्याची क्वांटिटी चांगली आहे. तर आता आपण इकडे कस्टमरची रिव्ह्यू घ्या. मित्रा काय मागवलंस तू? चिकन ट्रिपल राईस. चिकन ट्रिपल राईस. आणि कधीपासून येतोय? सुरुवात झाल्यापासून तिसरी टाइम आहे. सुरुवात झाल्यापासून तिसरी टाईम आहे. आणि तू जर इकडे जे फेमस काय आवडते तुला डिश? चिकन काळा चौकी राईस स्पेशल. काळा चौकी राईस तुझी फेमस आहे आणि इकडे बघतोय अजून आपले कस्टमर बसले. मित्रा कधीपासून येतोय? शॉप चालू झाल्यापासून चायनीज फूड. आणि काय ऑर्डर केली? काळा चौकी राईस आणि चॉपर राईस. ओके काळा चौकी राईस आणि चॉपर राईस. कशी वाटते तुला टेस्ट? एक नंबर. एकदा खाल तर परत या. ओके. आणि लोकांना तू काय रिकमेंड करशील इकडची डिश? एक नंबर आहे. हायजिनी वगैरे काहीच नाही. फूड वगैरे चांगलं आहे. कोणती डिश मागवली पाहिजे लोकांनी इकडे आल्यावर? चॉपर राईस आणि काळा चौकी राईस. तर आपण बघितलं इकडे कस्टमर बसलेले आहेत आणि बाहेर पण आपण अजून बघतोय की खूप सारी अशी गर्दी आहे. तर लवकरात लवकर या आणि द चायनीज. तर आपण इकडे बघतोय वेटिंगला आपले मित्र बसले आहेत. मित्रा काय नाव तुझं? भार्गव. आणि काय मागवलंस आज? मी आज मागवलंय काळा चौकी राईस. ओके. आणि कधीपासून येतो इकडे? जेव्हा चालू झालं तेव्हापासून येतोय. चांगलं आहे. ओके. आणि टेस्टबद्दल काय बोलशील? कसं आहे फूड वगैरे? एक नंबर. नक्की या. ओके. आणि आणि आपण इकडे बघतोय मित्रांनो रात्रीचे 10 वाजले आहेत आणि तरी इकडे खूप सारी अशी गर्दी आहे चायनीज घेण्यासाठी. आणि खूप फेमस असं हे द चायनीज फूड हे हॉटेल फेमस झालेलं आहे आणि तुम्ही नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करेन नक्कीच तुम्ही या. आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे वेटिंगला अजून माणसं बसलेली आहेत आणि जर तुम्ही ऑर्डर केलात ना तर तिकडे सेटिंग अरेंजमेंट पण त्यांनी केलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता खूप सारे कस्टमर आहेत ते अजून वेटिंगवर आहेत. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.